हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार. लेट्स स्टार्ट अवर फोर्थ चॅप्टर, न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सर्वात आधी न्यूट्रिशन म्हणजे काय ते समजून घेऊया. ओके, मोस्टली आपण जे जेवण घेतो ते म्हणजे काय, डाळ भात भाजी चपाती सलाड्स वगैरे हे जे आपण जेवण आपल्या रोजच्या आहारात घेत असतो, आपल्या बॉडीमध्ये त्याचं डायजेशन होतं. नंतर हे अन्न आपल्या बॉडीत ॲब्झॉर्ब होतं. त्यापासून काही न्यूट्रिएंट्स तयार होत असतात आणि ह्या अन्नापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स, न्यूट्रिएंट्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स अशा अनेक प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळत असतात. हे जे न्यूट्रिएंट्स असतात मित्रांनो, ते आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होऊन आपल्या ब्लडमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे आपल्याला एनर्जी ते प्रोव्हाइड करत असतात. ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्या बॉडीला जी एनर्जी मिळत असते त्यालाच न्यूट्रिशन असं म्हणतात मित्रांनो. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड इज कॉल्ड न्यूट्रिशन. बघा इथे दिलेलं आहे, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड न्यूट्रिशन. ह्यालाच मराठीत म्हणतात पोषण. ओके, सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. काही लाईफ प्रोसेसेस म्हणजे जीवन प्रक्रिया ह्या कंटिन्युअस सतत चालू असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड ॲसिमिलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी अँड फॉर द ग्रोथ अँड हेल्थ ऑफ our body are called foodstuffs. सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ जे डायजेस्ट होतात किंवा ॲसिमिलेट होतात, आणि ॲसिमिलेट होतात आपल्या बॉडीमध्ये. कशासाठी? फॉर ऑब्टेनिंग एनर्जी ऑब्टेन करण्यासाठी. आणि त्यामुळे काय होतं, एनर्जी ऑब्टेन केल्यामुळे आपल्या बॉडीची ग्रोथ होते आणि हेल्थ चांगली राहते. कशामुळे? काही सबस्टन्स आपण घेतल्यामुळे. आणि त्या सबस्टन्सला काय म्हणणार? फूडस्टफ्स. त्यांनाच काय म्हणणार? फूडस्टफ्स म्हणजे अन्न पदार्थ. लक्षात येतं आहे आता तुम्हाला? डायजेशन म्हणजे काय माहिती, पण ॲसिमिलेशन म्हणजे काय, तर आपण जे अन्न खाल्लेलं असतं त्या अन्नाचं ॲब्झॉर्प्शन होणं म्हणजे ॲसिमिलेशन. ते ॲब्झॉर्प्शन कुठे होतं? त्यातील जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या ब्लडमध्ये मिक्स होतात, त्यामुळे आपल्याला एनर्जी मिळत असते. हे जे न्यूट्रिएंट्स आहेत आपल्या अन्नातून गेलेले ते ब्लडमध्ये मिक्स होतात आणि ब्लडमध्ये गेल्यानंतर त्याच्यापासून आपल्या बॉडीला एनर्जी मिळत असते. त्यानुसार आपल्या बॉडीची वाढ देखील होते, ग्रोथ होते आणि आपल्या आरोग्याला त्याचा फायदा देखील होतो मित्रांनो. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जेही अन्न खातात, हे सबस्टन्स खातात, त्यांनाच काय म्हणणार? फूडस्टफ्स. हे सांगितलंच मी तुम्हाला आधी. ओके, पुढचा भाग बघूया. वी गेट सेव्हरल टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूडस्टफ्स. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूट्रिएंट्स मिळत असतात ह्या अन्नपदार्थांपासून. न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स, नेमली मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय? असे न्यूट्रिएंट्स जे जास्त क्वांटिटीमध्ये घेणे गरजेचे असते. जेवण तर आपण करतोच, पण जे जास्त क्वांटिटीत खाल्ल्याने आपल्या हेल्थसाठी त्याचा उपयोग होतो अशा न्यूट्रिएंट्सला मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणत असतात. ओके, त्यांना काय म्हणतात? मॅक्रोन्यूट्रिएंट्स. आणि जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्यांच्या नावातच आपल्याला कळतं आहे, मायक्रो म्हणजे काय? छोट्या प्रमाणात. याचा अर्थ हे न्यूट्रिएंट्स बॉडीला कमी प्रमाणात मिळाले तरी चालतात मित्रांनो, त्यावर आपले भागते. ओके, पुढे बघूया आपण. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. हे जे न्यूट्रिएंट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स, हे लार्ज क्वांटिटीमध्ये आपल्या बॉडीला हवे असतात. मेनली आपण जे अन्न खातो
दाल राईस, भाजी, चपाती यापासून आपल्याला हे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स मिळत असतात. अँड दीज न्यूट्रिएंट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी टू आवर बॉडी. आणि हे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीला लार्ज क्वांटिटीमध्ये पाहिजे असतात मित्रांनो, आणि म्हणूनच यांना काय म्हणतात? मॅक्रो न्यूट्रिएंट्स. ओके, आता मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे काय ते बघूया. मी आता मॅक्रो सांगितलं तुम्हाला. मॅक्रो हे जास्त प्रमाणात आपल्या बॉडीला हवे असतात. आपल्या बॉडीला तिचे कार्य करण्याची ऊर्जा ह्या न्यूट्रिएंट्सपासूनच मिळते. कोणत्या? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. आता मायक्रोन्यूट्रिएंट्स. मायक्रोन्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीला कमी प्रमाणात मिळाले तरी चालतं आहे मित्रांनो. जसं मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आहेत ते आपण भरपेट खातोच असं नाही आहे. हे भरपेट खातोच असं नाही आहे. हे कशात मिळतात माहिती आहे आपल्याला? फ्रूट्समध्ये. फ्रूट्स आपण डेली खातोच असेही नाही. ॲव्हरेजली बघायला गेलं तर सामान्य व्यक्ती आठवड्यातून 2 दिवस किंवा 3 दिवस किंवा 15 दिवसातून 4 दिवस खात असते. रोजच फळं खाल्ले जातील असं नसतं. ह्यामुळे मिनरल्स कमी प्रमाणात मिळतात आपल्या बॉडीला आणि ह्याचा आपल्या बॉडीवर काहीही परिणाम होत नाही मित्रांनो, काही फरक पडत नाही. कारण ते काय आहे? मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत. ते कमी प्रमाणात मिळाले तरी चालते. दीज आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. हे स्मॉल क्वांटिटीमध्ये आपल्या बॉडीला रिक्वायर्ड असतात आणि म्हणून त्यांनाच काय म्हणतात? मायक्रो न्यूट्रिएंट्स. पुढे बघूया. इथे आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे ह्या कॉलममध्ये. न्यूट्रिशन ती पाहिलीच आपण. आता नीड फॉर न्यूट्रिशन म्हणजे काय? आपल्याला पोषणाची गरज का आहे ते बघायचं आहे मित्रांनो. पहिला टॉपिक आहे आपला. पहिला पॉईंट आहे टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. काम करण्यासाठी आपल्या बॉडीला ऊर्जेचा पुरवठा करणे हे न्यूट्रिशनचं काम आहे किंवा यासाठी न्यूट्रिशनची गरज आहे. समजा उपवास केला तुम्ही. आता श्रावण महिना गेला. आता सध्या तर उपवास करणं म्हणजे तर पोटभर खाणं असंच होतं आहे मित्रांनो. पण आई वगैरे आपले आजी जे उपवास करतात त्यांचा अगदी कडक उपवास असतो बघा, देवीचा वगैरे. तर बघा तुम्हीसुद्धा केला असेल कधी असा. तर आपण उपवास केल्यानंतर आपल्याला फार गळल्यासारखं होतं. दिवसभर जी एनर्जी पाहिजे आपल्याला ती नसते. शिवाय उपवासाचा दिवस निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर आपल्याला कोणी काही काम सांगितलं तर आपल्याला ते काम करण्याची इच्छा नसते, एनर्जी नसते, उत्साह नसतो. पप्पांनी सांगितलं की मम्मीने सांगितलं अरे हे घेऊन ये किंवा ते काम करून टाक, तर आपण म्हणणार नाही पप्पा मी दमलो आहे, मी थकलो आहे, मला काम नाही करायचं आहे असं तुम्ही सरळ सांगतात. का? तर आपल्या बॉडीला तेवढी एनर्जी मिळालेली नसते. का मिळालेली नसते? कारण बॉडीने तेव्हा त्या दिवशी खाल्लेलं नसतं. ओके, मग हे न्यूट्रिशनचं काय काम असतं की बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करायचं असतं. लक्षात येतं आहे? सेकंड टाईप आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. आता बॉडीची वाढ व विकास करण्याचं काम कोण करत असतं? न्यूट्रिशन. म्हणजे न्यूट्रिशनमध्ये जे आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात त्यापासून आपल्या बॉडीची वाढ होत असते आणि विकासही होत असतो मित्रांनो. बघा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा सुरुवातीला छोटा असतो. म्हणजे ह्युमन बिंग्समध्ये जर पाहिलं तर बाळ छोटं असतं आणि ते कालांतराने मोठं होत होत एजेड होतं, हो की नाही? माहिती आहे आपल्याला. तर ही ग्रोथ किंवा ही डेव्हलपमेंट ही न्यूट्रिशनमुळेच होत असते. तिसरा पॉईंट आहे टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. आपल्या बॉडीमध्ये ज्या टिश्यूज आहेत, सेल्स आहेत, त्या ऊर्जा देतात मित्रांनो. आणि आपल्याला बॉडीला जी जखम होते, तुम्हाला प्रत्येकाला माहिती की लिव्हिंग ऑर्गॅनिझमला झालेली जखम ही काही दिवसांनी कालांतराने भरून निघते. ती तशीच राहत नाही कायम. मग हे भरून निघण्याचं काम कोण करत असतं? या आपल्या बॉडीमधल्या सेल्स किंवा टिश्यूज करत असतात. आणि त्यासाठी त्यांना कसली गरज असते? प्रोटीनची गरज असते त्या टिश्यूजला.
ओके. आणि आपल्या बॉडीमध्ये जर प्रोटीन्स नसतील तर मग त्या टिश्यूज किंवा सेल्स कमकुवत होतील आणि त्यांचं काम त्या करू शकणार नाही. त्या जखम भरण्याचं किंवा जे डॅमेज आहे ते भरून काढण्याचं काम ते करू शकणार नाही. त्यामुळे प्रोटीन्स बॉडीला फार गरजेचे असतात आणि हे प्रोटीन्स कुठून मिळतील? न्यूट्रिशनमधून, पोषणातून मिळतील. ओके. पुढचं आहे टू फाईट डिसीजेस. सोपं आहे. आपण आताच्या ह्या काळातसुद्धा घरी बसलेलो आहोत आणि आपण डिसीजपासून फाईट करतो आहे. कोणता डिसीज? कोविड-19. ओके. शरीराला रोगांपासून वाचवणे. आपल्या बॉडीमध्ये व्हायरसेस, बॅक्टेरियाज किंवा पॅथोजेन्स एंटर करत असतात. काही तर ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये असतात, पण आपली इम्युनिटी पॉवर एवढी असते की ते त्या व्हायरसला तिथे जागा देत नाही किंवा बॅक्टेरियाजला जागा देत नसतात. पण जर आपलं पोषण नीट झालं नाही, न्यूट्रिशन नीट झालं नाही, आपल्याला वेगवेगळे न्यूट्रिएंट्स योग्य प्रमाणात मिळाले नाही बॉडीला, तर मात्र ते आपल्या बॉडीवर अटॅक करतात आणि आपण रोगाचं माहेरघर होतो. ओके. मग ह्या रोगांपासून, डिसीजपासून वाचण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? न्यूट्रिशन. लक्षात येतं आहे तुमच्या? पुढचा पॉईंट आहे ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. आता स्वयंपोषण. Some organisms can produce their own food and thus nourish themselves. This is called autotrophic nutrition. काही ऑर्गॅनिझम्स हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ते दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही. ह्याच पद्धतीला काय म्हणतात? ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. ह्या पोषणाला काय म्हणतात? स्वयंपोषण असं म्हणत असतात. आणि कोण करतं बरं असं? ऑटोट्रॉफिक कोण आहेत? प्लांट्स. ऑब्वियसली प्लांट्स. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. ओके. पुढचं आहे हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन. परपोषी, दुसऱ्यावर अवलंबून असलेले ऑर्गॅनिझम्स आहेत. आपण मागच्या 2 नंबरच्या पाठामध्ये देखील पाहिलं होतं. हेट्रोट्रॉफिक प्लांट्स देखील असतात. जरी ऑटोट्रॉफिक प्लांट्स आहेत पण हेट्रोट्रॉफिक प्लांट्स देखील आहेत मित्रांनो. आणि ह्याच चॅप्टरमध्ये आपण त्यांच्याबद्दल देखील माहिती बघणार आहोत. काही सजीव, सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स और ॲनिमल्स फॉर फूड. फूडसाठी काही ॲनिमल्स किंवा काही प्लांट्स हे दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यांनाच हेट्रोट्रॉफिक, त्यांच्या ह्या न्यूट्रिशनला हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणतात मित्रांनो. ह्युमन बिईंग्स तर हेट्रोट्रॉफिक आहेतच, कारण ते प्लांट्सवर अवलंबून आहेत. जे क्रॉप वगैरे येतात, धान्य किंवा व्हेजिटेबल्स, फ्रूट्स वगैरे हे प्लांटपासून आपल्याला मिळत असतं. नंतर काही प्लांट्स देखील हेट्रोट्रॉफिक आहेत. ते आपण बघणारच आहोत. ते किड्यांना वगैरे खातात किंवा दुसऱ्या प्लांटवर ग्रोथ होते त्यांची. ओके. हे पाहिलं आहे मागच्या पाठात आणि आता पुढे पण येणार आहे चॅप्टरमध्ये. नंतर काही ॲनिमल्स देखील आहेत. ते इतर ॲनिमल्सवर जगतात, हे पण माहिती आपल्याला. आणि ह्याच पद्धतीला किंवा ह्या प्रकारच्या पोषणाला काय म्हणतात? हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन. ओके. पुढचा टॉपिक बघूया आपण. ऑटोट्रॉफिक प्लांट्स. ऑटोट्रॉफिक प्लांट्स म्हणजे काय? स्वयंपोषी वनस्पती. आणि आपल्याला माहितीच आहे की वनस्पती त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. आता प्रत्यक्ष आपण ती प्रोसेस बघणार आहोत. हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. त्यांचं अन्न ते स्वतः, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात ते बघायचे आपल्याला. प्लांट्स ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. त्यांच्या वाढीसाठी वनस्पतींनासुद्धा अन्नाची गरज असते. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड with the help of sunlight and chlorophyll. Plants make their food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. बघा आपल्याला इथे दिलेलं आहे की प्लांट्स हे त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. काय कशाचा उपयोग करतात ते? सनलाईट आणि क्लोरोफिल मित्रांनो. आता यांना ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, पण जर सनलाईट नसेल, क्लोरोफिल नसेल तर हे
ह्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही मित्रांनो. तर हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. सनलाईट आणि क्लोरोफिल. प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लीव्ज. ते त्यांचं अन्न कुठे तयार करतात, तर लीव्जमध्ये तयार करतात. बघा इथे सनलाईट पण मिळतो आहे त्यांना, ऑक्सिजन पण मिळतो आहे इकडून, आणि कार्बन डायऑक्साईड ते रिलीज करत असतात. कार्बन डायऑक्साईड ते घेत असतात आणि ऑक्सिजन मात्र ते रिलीज करत असतात. इथे ॲरो दाखवले बघा, ऑक्सिजन हा रिलीज होतो आहे आणि कार्बन डायऑक्साईड मात्र ते ॲब्झॉर्ब करत आहेत. त्यांना कार्बन डायऑक्साईडची गरज असते फोटोसिंथेसिससाठी. शिवाय क्लोरोफिल इन द लीव्ज हा क्लोरोफिल पिगमेंट असतो, हिरव्या कलरचा असतो तो, आणि तो झाडांमध्ये प्रेझेंट असतो, म्हणूनच त्यांचा कलर हा हिरवा असतो मित्रांनो वनस्पतीचा. ओके. आणि जमिनीतून त्यांना काय मिळते, वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स हे जमिनीतून मिळत असतात. म्हणजे वनस्पतींना किंवा प्लांट्सला त्यांचं अन्न तयार करण्यासाठी कशाची गरज असते, ऑक्सिजन, सनलाईट. ऑक्सिजन तर ते रिलीज करतात, हे नाही धरलं तरी चालेल. फोटोसिंथेसिससाठी सनलाईट, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल, वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स ह्या सर्वांची गरज असते मित्रांनो. आणि तेव्हाच हे फोटोसिंथेसिस प्रोसेस पूर्ण होत असते. ओके. दिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. आता ही कशी रिॲक्शन होते ते आपण इथे बघणार आहोत. बघा इथे दिले कार्बन डायऑक्साईड, त्याचे मॉलिक्यूल किती घेतलेत, 6 मॉलिक्युल्स आहेत. आणि H2O म्हणजे वॉटरचे सुद्धा 6 मॉलिक्युल्स घेतले आहेत. आणि ह्याच्यात काय ॲड झालेलं आहे, वॉटर ॲड झालं आहे, सनलाईट आणि क्लोरोफिल. कार्बन डायऑक्साईड हवेतून घेतलं त्यांनी, वातावरणातून घेतला. H2O हा जमिनीतून मिळालं, तुम्हाला पाणी मिळालं. नंतर सनलाईट, सूर्यप्रकाश मिळाला. क्लोरोफिल हा पानांमध्येच आहे ऑलरेडी. हे सगळं मिळून त्यांचं फूड तयार झालं, त्याला ग्लुकोज म्हणतात. त्याचा फॉर्म्युला आहे C6H12O6 हा तयार होतो आहे. आणि नंतर काय रिलीज होतं आहे, ऑक्सिजन. बघा हे प्लांट्स जे आहेत CO2 आत घेतात आणि O2 मात्र बाहेर सोडतात, रिलीज करत असतात. आणि ह्युमन बिंग्स काय करतात, O2 मध्ये घेतात, बॉडीमध्ये घेतात आणि CO2 रिलीज करत असतात. याच्यावरून काय दिसतं की प्लांट्स आणि ह्युमन बिंग्स हे एकमेकावर किती डिपेंड आहेत. बघा प्लांट्सला कार्बन डायऑक्साईडची गरज असते, जो ह्युमन बिंग्स रिलीज करत असतात. आणि ह्युमन बिंग्सला O2ची गरज असते, तर तो कोण रिलीज करतो, प्लांट्स. ह्याच्यापैकी एक जरी ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय झालं किंवा नेस्तनाबूत झालं, म्हणजे प्लांट्स जर इथे ह्या पृथ्वीवर राहिले नाही, तर ह्युमन बिंग जगू शकणार नाही मित्रांनो. ओके. हे एकमेकावर इतके डिपेंड आहेत. इथे आपण फोटोसिंथेसिस प्रोसेस ही समजून घेतलेली आहे. तुम्हाला समजलीच असेल हे याची मला खात्री मित्रांनो. ओके. पुढचा टॉपिक घेऊया आपण. पुढे आहे हे फोटोसिंथेसिसबद्दलच माहिती आहे. प्लांट्स कन्व्हर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड स्टोर इट इन द फॉर्म ऑफ फूड. आता प्लांट्सने काय घेतलेले आहे, लाईट एनर्जी, सूर्यप्रकाश घेतला ना त्यांनी, सूर्यप्रकाश हा घेतला आणि त्या लाईट एनर्जीला कशामध्ये कन्व्हर्ट केलं, केमिकल एनर्जीमध्ये. आणि ती केमिकल एनर्जी कुठे आहे मित्रांनो, प्लांट्समध्ये आहे. कशाच्या रूपात, अन्नाच्या रूपात. अन्नाच्या रूपात त्यांनी स्टोअर करून ठेवलेली आहे. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ॲब्झॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉईल. फोटोसिंथेसिसमध्ये पाहिलं आहे की हे जे वॉटर, मिनरल्स आणि सॉल्ट्स आहेत हे जमिनीतून त्या प्लांटला मिळतात. पण ते कसे जातात झाडापर्यंत वरती, तर फ्रॉम रूट्स. या रूट्सद्वारे ते वरती जात असतात मित्रांनो. द स्टेम ट्रान्सपोर्ट्स देम अप टू द लीव्ज. आणि हा जो स्टेम आहे आपल्या प्लांटचा जो स्टेम आहे, बघा इथे स्टेम आहे, हा स्टेम ह्या वॉटर, मिनरल्स आणि सॉल्टला ह्या स्टेमद्वारे लीव्जपर्यंत हे वॉटर, मिनरल्स आणि सॉल्ट्स
पोचवत असतात. पुढचं आहे द लीव्ज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग कॉल्ड स्टोमाटा थ्रू विच दे टेक इन द CO2 फ्रॉम द एअर. आता प्लांट्स हे CO2 ॲब्झॉर्ब करतात किंवा आतमध्ये घेतात फोटोसिंथेसिससाठी, एवढं तर माहिती आहे आपल्याला. पण ते कसे घेतात, तर लीव्जला अगदी मायक्रोस्कोपिक असे ओपनिंग्स असतात, बारीक रंध्रे असतात, होल असतात लीव्सच्या पानावर. तुम्ही जर आजूबाजूला जर झाड असेल तुमच्या तर बघा तुम्ही नक्कीच, पानाचं निरीक्षण करा. बारीक असे होल्स असतात, अगदी आपल्याला कदाचित ते डोळ्यांनी दिसू शकत नाही, काही पानांवर दिसू शकतात. तर हे जे होल्स आहेत, ह्या होल्सद्वारे ते CO2 ॲब्झॉर्ब करत असतात प्लांट्स. ओके. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्ज कंटेन क्लोरोफिल विच ॲब्झॉर्ब्स सनलाईट हेल्पिंग टू कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इंटू फूड. आता पानांमध्ये जे क्लोरोफिल आहे मित्रांनो, ते क्लोरोफिल सनलाईटला ॲब्झॉर्ब करतं, हेल्पिंग टू कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड, आणि कार्बन डायऑक्साईडला देखील ॲब्झॉर्ब केलेलं आहे. पानांवर जे थोडे थोडे जे मायक्रो होल्स असतात, मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स असतात, ते कार्बन डायऑक्साईड घेतात. शिवाय ह्या पानांमध्ये जो क्लोरोफिल आहे प्रेझेंट झाडाच्या पानांमध्ये, तो सनलाईटला ॲब्झॉर्ब करतो आणि त्याच्यापासून तो कार्बन डायऑक्साईडला हेल्प करतो वॉटरच्या मदतीने, आणि त्यापासून काय होतो, ऑक्सिजन इज गिव्हन आउट इन दिस प्रोसेस. आणि ह्या प्रोसेसमध्ये काय तयार होतो, ग्लुकोज आणि ऑक्सिजन. आपण पाहिलंच इथे की ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार होत असतो की नाही. तर हा ऑक्सिजन नंतर रिलीज केला जातो, बाहेर सोडला जातो. बिसाइड्स लीव्ज फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन सम अदर पार्ट्स लाईक ग्रीन स्टेम्स टू ॲज दे कंटेन क्लोरोफिल. आता पानांबरोबरच ही फोटोसिंथेसिस प्रोसेस जी आहे ती वनस्पतीच्या इतर भागांमध्ये सुद्धा होते मित्रांनो. जर एखाद्या वनस्पतीचा स्टेम म्हणजे खोड हे जर हिरवं असेल तर ह्याच्यात सुद्धा फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होऊ शकते मित्रांनो. आणि जर ते खोड हिरवं नसेल तर तिथे फोटोसिंथेसिस होणार नाही. आणि जर हिरवा असेल म्हणजेच काय, तिथे क्लोरोफिल प्रेझेंट असतो आणि तिथे फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होतेच नक्कीच. हाऊ डज फोटोसिंथेसिस ऑकर इन डार्क रेड ऑर पर्पल कलर लीव्ज. आता हा प्रश्न आहे तुम्हाला की पिवळ्या किंवा जांभळ्या किंवा तांबड्या रंगाच्या, लाल रंगाच्या पानांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कशी होते हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. मी आधी पण सांगितलं आहे तुम्हाला, जेवढं आपण आपल्या मेंदूला चालना देतो तेवढा तो चालत असतो. तुम्हाला जर आयतं उत्तर दिलं तर लक्षात राहील का, नाही. पण जेव्हा तुम्ही ते उत्तर स्वतः शोधून काढणार तेव्हा मात्र ते तुमच्या कायमच्या लक्षात राहील मित्रांनो. ओके. मग ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. आपण इथेच थांबूया. ओके. सी यू लेटर.